भागाकार म्हणजे काय? आता भागाकार म्हणजेच काय तुम्हाला हे समजणं महत्वाचं की एखादी समजा एकूण संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येचे वाटे करायचे असेल तर जितके जण सहभागी असेल समजा 5 असो 2 असो 4 असो 8 असो तर त्यांचा एक एक वाटा किती आपल्या काढावं लागेल. आणि जर समजा त्या ठिकाणी 8 भागेला दिले एकूण संख्येला तर वाटा त्याचा किती निघन? एक निघन. एकूण संख्या भागेला 8 समजा. तर मग आता ध्यानात घ्यायचंय भागाकार म्हणजेच काय? आलेला एक वाटा होय. भागाकार म्हणजेच काय? म्हणजे काय करायचंय एकूण शेती आहे समजा 16 एकर. भाऊ किती आहे? 4. बरोबर. तर मग आता 4 भावामध्ये जर 16 एकर वाटायचे असेल तर भागाला किती देतो आपण? 4. 4 चोक. आणि जो चोक म्हणजे काय? आलेला भागाकार म्हणजे 4. तर एका किती एकर येईल? 4. म्हणून या ठिकाणी आलेला भागाकार म्हणजेच काय? एक वाटा वय. किती वाटा वय? एक वाटा. आलेला भागाकार म्हणजे काय? एक वाटा. मग सांगाय आणि भागाकार म्हणजेच काय? हिस्सा. एक हिस्सा. आलेला भागाकार म्हणजे काय? एक हिस्सा. मग आता याचे काय होते जर समजा ज्याचे 3 वाटे असन 2 वाटे असन 4 वाटे असन कसं प्रमाणात असते आहे का नाही. तर मग आपण त्याला काय म्हणतो 2 वाटे 3 वाटे गुणिले तितकं करायचे. 2 वाटे असेल तर गुणिला 2. 3 वाटे असेल तर गुणिला 3. तेव्हा वाटाचा अनेक वचन वाटे होते. हिस्साचा अनेक वचन काय होतं? हिस्से होते. म्हणून या ठिकाणी भागाकार म्हणजे काय? एक वाटा. भागाकार म्हणजे काय? एक हिस्सा. आता त्याच्यानंतर भागाकार म्हणजे काय? उभे 2 टिंबे मध्ये आडवी रेषा. भागाकार म्हणजे काय? उभे 2 टिंबे एक आडवी रेषा. आणि भागाकार म्हणजेच काय सांगा? गुणोत्तर. भागाकार म्हणजेच काय? गुणोत्तर. भागाकार म्हणजेच काय? उभे 2 टिंबे. भागाकार म्हणजेच काय? त्याच्यानंतर पुढे बघायचंय भागाकार म्हणजेच काय? अपूर्णांक. भागाकार म्हणजेच काय? अपूर्णांक. लक्ष देऊ नका तुम्ही त्याच्याकडे. ते चालू आहे. टेन्शन घेऊ नका. आता सांगा भागाकार म्हणजे काय? अंश अपवन छेद. भागाकार म्हणजेच काय? अंश अपवन छेद. भागाकार म्हणजेच काय? वर अपवन खाली. भागाकार म्हणजेच काय? वर अपवन खाली. एवढं समजलं? पुन्हा डबल रिहर्सल घ्यायची. सांगा भागाकार म्हणजे काय? वाटा. भागाकार म्हणजे काय? हिस्सा. भागाकार म्हणजे काय? भागेला. भागाकार म्हणजे काय? उभे 2 टिंबे आडवी एक रेषा. भागाकार म्हणजे काय? गुणोत्तर. भागाकार म्हणजे काय? भागाकार म्हणजे काय? अपूर्णांक. भागाकार म्हणजे काय? भागाकार म्हणजे काय? समजलं काय तुम्हाला? काही अडचण याच्यामध्ये? नमुना पहिला. वसतिगृहातील 45 मुलांचा एकूण मासिक खर्च. मासिक म्हणजे काय? महिन्याचा खर्च किती आहे? 90 रुपये होतो. तर एका मुलाचा मासिक खर्च किती म्हणजे एका महिन्याचा खर्च किती? मग आता उजव्या साईडनं आपल्याला काय लिहायचंय? खर्च काढायचा. खर्च उजव्या साईडनं लिहा. डाव्या साईडनं काय लिहायचं? मुलं लिहायचंय. मग सांगा किती? 45 मुलांचा किती खर्च? 90. तर एका मुलाचा प्रत्येक म्हणजे काय? एका मुलाचा खर्च किती? तर याचा काय करायचा? खर्च काढण्यासाठी तिरपा गुणाकार. सांगा मग तिरपा गुणाकार. 1 गुणिला 90 अपॉन 45. आता 45 आणि 90 कोणत्या पाड्यामध्ये? 45च्या. 45 एक 45. 45 दोन्ही 90. आता या ठिकाणी 9 ला भाग जातो 45 तर नाही. तर आता पुढचा अंक घ्यायचा. मग 0 2 3 4 5 कोणताही अंक असू शकतो का नाही? आता पुढचा अंक घ्यायचा असेल तर काय करायचा? 0 द्यायचा. पुढचा अंक घ्यायचा. 0 द्यायचा. 0 द्यायचा. आणि जर समजा अंकच नसेल पॉइंट द्यायचा. 0 घ्यायचा. अंकच नसेल तर काय करायचा? पॉइंट द्यायचा. 0 घ्यायचा. पण अंक असेल पुढं संख्या असेल त्याच्यामधून एक अंक घ्यायचा असेल किंवा संख्या घ्यायची असेल तर काय करायचा? 0 द्यायचा. पॉइंट नाही घ्यायचा. 0 द्यायचा. पुढचा अंक घ्यायचा. 0 द्यायचा. पुढचा अंक घ्यायचा. लक्ष द्यायचंय. मग आता इथं पुढचा अंक घेतला 0 घेतलाय तर 90 झाले का नाही? 45 दोन्ही 90. 202 1 202. गणित नंबर 2.
आता ये एक्सरसाइज 1, माथेर आणला गेलेल्या 45 लोकांचा एकूण खर्च 75 रुपये झाला, तर प्रत्येक व्यक्ती किती खर्च झाला? आता प्रत्येक म्हणजे एका, प्रत्येक म्हणजे काय? मग आता या ठिकाणी खर्च काढायचा असेल तर खर्च उजव्या साईडनं लिहा, डाव्या साईडनं काय लिहायचं? लोक लिहायचे, व्यक्ती लिहायचं, आहे का नाही? मग किती? 25 लोकांचा खर्च किती सांगा? 75 म्हणजे 7575. प्रत्येक म्हणजे एका व्यक्तीचा खर्च किती? मग आता एका व्यक्तीचा खर्च काढण्यासाठी काय करायचं सांगा? सांगा तिरपा गुणाकार. 1 गुणिला 75 आपण 25. 25 आणि 75 कोणत्या पाड्यामध्ये? सांगा. 25 1 25, 25 3 75. आता या ठिकाणी 7 ला भाग जातो 25 न. शून्य द्यायचा, पुढचा अंक घ्यायचा. शून्य द्यायचा. सांगा. 25 3 75. 303 1 303. गणित नंबर 2. एकाच प्रकारच्या 1 डझन खुर्च्याची खरेदी किंमत 24 रुपये आहे, तर प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत किती? 1 डझन म्हणजे किती? 12. हे ध्यानात घ्यायचंय. आणि आपल्याला काढायची किंमत काढायची, किंवा रुपये काढायचे, तर उजव्या साईडने किंमत लिहा आणि डाव्या साईडने काय लिहायचंय? खुर्च्या लिहायचंय. सांगा. 1 डझन खुर्च्या म्हणजे 12 खुर्च्याची किंमत किती आहे? 24. किती आहे? 24. तर प्रत्येक म्हणजे काय? एका. प्रत्येक म्हणजे काय? एका खुर्चीची किंमत किती? यांचा तिरपा गुणाकार सांगा. 1 गुणिला 24 आपण 12. 12 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये? 12 1 12, 12 2 24. आता 2 ला भाग जात नाही म्हणून काय? शून्य द्यायचा, पुढचा अंक घ्यायचा. 12 2 24. 202 1 202. समजलं? गणित नंबर 3. 2 डझन. 2 डझन म्हणजे किती? 1 डझन म्हणजे 12. 2 डझन म्हणजे किती? 24. 12 2 24. 2 डझन टेबलाची किंमत 96 रुपये पडते, तर एका टेबलाची किंमत किती? किंमत काढायची म्हणून किंमत उजव्या साईडने लिहा, डाव्या साईडने काय लिहायचं? टेबल लिहायचं. 2 डझन म्हणजे किती? 24. टेबलाची किंमत सांगा. 96 जोडीनं म्हणायची, तर 9696 ने म्हणायचं. 96. तर प्रत्येक म्हणजे काय? एका टेबलाची किंमत किती? यांचा काय करायचा? किंमत काढायची म्हणून तिरपा गुणाकार. सांगा. बोला सगळेजण. 96 आपण 24. आता 24 आणि 96 कोणत्या पाड्यात आहे? 24च्या. आता 24 1 24, 24 चौक 96. 9 ला भाग जातो 24 तर. मग सांगा. शून्य काय? शून्य द्यायचा, पुढचा अंक घ्यायचा. इथं झाले 96 तयार. 9 आणि 6. सांगा. 24 चौक 96. 404 1 404. गणित नंबर 4. अहमदनगरला गेलेल्या 35 लोकांचा एकूण खर्च 70 रुपये झाला, तर 5 व्यक्तीचा एकूण खर्च किती? आता इथं पहिल्याने एका काढला. आता किती व्यक्तींचा काढायचं? जांभळे देऊ नको. एक तर भूक लागली तर जांभळे येतात, जास्त खाल्लं तर आळस आल्यामुळे जांभळे येतात, आहे का नाही? 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. जवान आहे ना, सापासारखा नाही का, नागासारखा लसलच पाहिजे माणूस, एकाग्रता पाहिजे. तुला काय सापा नाही सांगितलं काय? इतकं भेटो का? आज देऊ नको. आतापर्यंत कॉफी सेंटर मध्ये दिवस गेलेत, तर आता शेवटी तुम्हाला नोकरी लागायचं. आता तुम्ही पत्तर बाळ्या कशा मिळवल्यात, ते कॉफी केली का कशा मिळत त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आता जे काय करायचं ते स्वतःसाठी करायचं, बरोबर का नाही? त्याच्यासाठी मनगटामध्ये ताकदीचं बळ, मेंदूमध्ये नॉलेजचं बळ, दोन्हीच्या अंमलबजावणीचा कला कौशल्य म्हणजेच काय? खरा हिरो होय. डुप्लिकेट नको. नाही तर चाललं तिथं केस समजा कणी कंकवा वेगळं घेणं, भाग वेगळं पाडणं, टिक्का लावणं, लिपस्टिक लावणं, पावडर लावणं. अरे पोरं नाही लावत. तुम्हाला असं तुम्हालाच म्हणतो मी, नाही का? लक्ष द्यायचंय. तो हिरो नाही, ज्याच्यामध्ये खर्च होतोय फक्त त्याला नशा चढते, आणि ज्याच्याकडून खर्च होत नाही त्याच्याकडे पैसे येत चालतेत, तर त्याला आनंद वाटतोय कामाचा, आहे का नाही?
नशेखोर बनू नका, डुप्लिकेट धंदा सोडा. मग आता इथं काय काढायचं आपल्याला, खर्च काढायचा आहे. तर आता किती, डाव्या साईडनं काय लिहायचं, लोकांना लिहायचं. किती लोकांचा खर्च आहे सांगा. 35 लोकांचा खर्च किती आहे, 70 आहे. तर 5 व्यक्तीचा खर्च, आतापर्यंत आपण एका व्यक्तीचा खर्च काढाय, आता 5 व्यक्तीचा काढायचा आहे. तर आता एकदम नाही का एक वाटा काढायचा आणि त्याला गुणिलं करायचं नाही, एका बॉक्सनं भरायचा, असा एका घासामध्ये संपलं पाहिजे गणित. बरोबर आहे का नाही. तोंडामध्ये इथं काही बेलनं कोंबायचं काम नाही याच्यामध्ये, असा नाही. मग सांगा काय, तिरपा गुणाकार. पुन्हा एकदा बोला. आता 35 आणि 70 कोणत्या पाड्यामध्ये, नाही तर 5 नाही इकडे भागू शकतो, नाही तिकडे भागा. 35 एका 35, 35 दोन्ही 70, 7ला भाग जातो 35 तर काय करायचा, शून्य द्यायचा, पुढचा अंक घ्यायचा. डोळे चोळत बसू नको, शून्य द्यायचा, पुढचा अंक घ्यायचा. 35 दोन्ही 70. मग आता 5 गुणिले 202 करायचे. 5 दोन्ही 10 अशी शून्य हाताला एक, 20 पंचे 100, 100 आणि एक किती 101 आहे का. 10 रुपये खर्च आहे पहा. 5 नंबर आधा म्हणले चालते. 1.5 डझन दूरदर्शन संचाची किंमत 90,090 रुपये, म्हणजे 90,090 रुपये. तर प्रत्येक दूरदर्शन संचाची किंमत किती. 1.5 डझन म्हणजे किती, अर्धा डझन म्हणजेच 6, 1 डझन म्हणजेच, आणि 1.5 डझन म्हणजेच 18. नीट बसून घे बा. तर मग आता इथं किंमत काढायची. डाव्या साईडनं काय लिहायचं आहे, संच लिहा. मग आता 1.5 डझन म्हणजे 18 संचाची किंमत किती, 90,090. तर प्रत्येक म्हणजे एका संचाची किंमत किती, प्रत्येक म्हणजे काय, एका म्हणजे 1. आता किती, तर आता यांचं काय करायचं सांगा, तिरपा गुणाकार. 1 गुणिला 90,090 अपॉन 1. लाजायचं नाही, चुकलं चालतंय पण बोला. किती करायचे, हा सगळेजण बोला. मग आता 18 आणि 090 कोणत्या पाड्यामध्ये, 18च्या. 18 एक 18, 18 पंच 90, शून्याला भाग जातो का. आता इथं शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 9ला भाग जातो का, 8 नाही, पुन्हा शून्य द्यायचा, पुढचा अंक घ्यायचा, झाले 90. तर 18 पंच 90. मग कोणाचा गुणाकार, 1 आणि 5 5, 5005 1 5005. गणित नंबर 6. प्रश्नाकडे लक्ष द्या. पुस्तक तुमच्या हातामध्ये. 2 डझन संगणकाची किंमत 48,0 रुपये आहे. 480 का, मग त्याला 48,0 असं म्हणतात. हा, तर एका संगणकाची किंमत किती, असं नाही त्या ठिकाणी की वाचलं जात नाही म्हणून. 48,400 किती आहे, 80 आहे. त्यालाच 48,0 असं म्हणतात. तर एका संगणकाची किंमत किती. आता किंमत काढायची म्हणून किंमत उजव्या साईडनं लिहा, डाव्या साईडनं काय लिहायचं, संगणक लिहायचंय. मग आता 2 डझन म्हणजे किती, आता 24 संगणकाची किंमत किती आहे, 48,0. यालाच म्हणायचं 48,480. पुढे काय सांगितलं, एका संगणकाची किंमत किती, याचा करायचा तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार. अवसान नाही का इथं, का मैताल आले का रे. तुमच्यामध्ये जोश आणि होश पाहिजे. जिंदा लाच काय कामाची, नीट बसून घ्या, रेलून बसू नका. स्वतःला हिरो समजा थोडस, काहीतरी जबाबदारी आहे. पिक्चर पाहताना नशेमध्ये येता, पाय हलतेत, गाणं कानामध्ये गाणं गुणगुणतय आणि त्याच्या तालावर पाय हलतेत. त्याच्यामुळे पाहिजे भीतीच्या आड काय चाललं काही घेणं देणं नको. फक्त अभ्यासाकडे तुमचं जे टार्गेट दिलंय ते टार्गेट पूर्ण करायची सवय लावा. नोकरीची तयारी करतायत ना, तर बिलकुल त्याच्यावर 100% तुटून पडायचंय. तुम्हाला खाणं पिणं सोडा म्हणत नाही, टायमाच्या टायमावर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, आवाज निघला पाहिजे. तरुण युवक जोश आणि होश, बघूया आवाज निघतो का नाही. तर
काय करायचं? तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार. वा वा. 24 एक 24, 24 दोन्ही 48. आता या ठिकाणी 48 म्हणून 48 गेले 0. मग आता इथं 4 राहिले का नाही? 0 4. आता 0 4 ला भाग जातो का? 24 ना नाही. तर 0 द्यायचा, पुढचा अंक घ्यायचा. 24 दोन्ही 48. हा 0 उचला, इथं लिहा. मग आता सांगा 20 20 एक 20 20 उत्तर आलंय. पूर्ण बोर्ड दिसतो ना खाली? एक ऍडजस्ट करू इथं. हा नमुना दुसरा. रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्ही त्याचा ताण ना घेऊ. 56 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी 4.5 अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघल? मग सांगा पट्टी किती मीटरची आहे? सांगा. एक घाव झाले 2 तुकडे. 2 घाव, 3 घाव, 4 घाव, 6 घाव, 50 घाव, 51 तुकडे, 70 घाव, 71 तुकडे, 101 घाव, 102 तुकडे. राहिलं लक्षात? तुम्हाला दोन्ही प्रकारचं त्या ठिकाणी सांगतोय, शॉर्टकट मध्ये बघायचंय आणि थोडं सविस्तर बघून घेऊया अगोदर. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? मीटर काढायचंय. तर उजव्या साईडनं मीटर लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं? तुकडा. सांगास आता 6 ठिकाणी 56 मीटरची पट्टी किती ठिकाणी कापली? मग 7 ठिकाणी कापले म्हणजे तुकडे किती होतील? म्हणजे 7 घाव 8 तुकडे. ती एका तुकड्याची लांबी किती? समजलं का? ते यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा. 1 गुणिला 56 आपण 8 आणि 8 1 8 8 7 56. तर मग आता एक तुकडा किती लांबीचा आहे? 7 मीटर. तर आता याला शॉर्टकट काय करायचं? 56 तशी लिहायची. त्याला भागायला 7 दिलं. 7 च्या ऐवजी किती घ्यायचे? आता 8 1 8 8 7 56. आलेला एक वाटा म्हणजेच काय? 7 मीटर वय. समजलं? यालाच भागाकार असं म्हणतात. पुढे बघा. बी मधलं एक्सरसाइज 1. 42 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी 4.5 अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? तर आता या ठिकाणी मीटर काढायचंय. आता डायरेक्ट घेऊ का? चालेल का? त्या पद्धतीने सोडवायचं. तर डायरेक्ट आपण या शॉर्टकट पद्धती घेऊ. मग किती मीटर लांबीची पट्टी सांगा? 42. किती ठिकाणी कापली? 6 ठिकाणी. 6 गाव 7 तुकडे. 7 1 7. मग आता सांगा एक तुकडा किती लांबीचा आला? 6 मीटरचा. आता गणित नंबर 2 बघा. 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी 4.5 अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? आता किती लांबीची आहे? 40 मीटर लांबीची पट्टी आहे. किती ठिकाणी कापली? मग 7 गाव 8 तुकडे. 7 गाव. नीट बस ना, टेन्शन मध्ये नका राहू. नीट बसून घे. काय कोणाला बघता त्याच्या हावभाव करता काय माहिती. तर स्वतःची पहिचान निर्माण करा ना. नीट बसून घे. आता 8 1 8 8 5 40. तर एक तुकडा किती मीटरचा? 5 मीटरचा. आता गणित नंबर 3. 72 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी 4.5 अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघल? तर आता या ठिकाणी आपल्याला मीटर काढायचं आहे. तर किती मीटर लांबीची पट्टी आहे? 72. किती ठिकाणी कापली? 8 ठिकाणी. 8 गाव 8 गाव. मग आता सांगा 9 1 9 9 8 72. मग आता एक किती मीटर आहे? एक वाटा किती? 8 मीटरचा आहे. गणित नंबर 4. 36 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी 4.5 अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघल? किती मीटरची आहे? सांगा. किती ठिकाणी कापली? मग 8 गाव 9 तुकडे. असे 9 मांडायचे. 9 आणि 36 कोणत्या पाड्यामध्ये? 9 1 9 9 चौक 36. मग सांगा एक तुकडा किती लांबीचा आहे? 4 मीटर. आता नमुना 3 बघा.
3.25 किलोग्राम चहाच्या 250 ग्रॅमची एक, याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? आपल्याला पिशव्या काढायच्या, तर पिशव्या उजव्या साईडनं लिहा आणि ग्राम डाव्या साईडनं लिहायचंय. तर सांगा 250 ग्रामची एक पिशवी. मग आता किती ग्रामच्या काढायच्या आपल्याला? एकूण ग्राम किती? 3.5 आहे ना. पाऊण म्हणजे किती? 750 ग्राम. पाऊण किलो म्हणजेच पाऊण केजी म्हणजेच केजी समजतं तुम्हाला आहे ना. 1.25 किलो म्हणजेच 1750 ग्राम. 1.25 किलो म्हणजेच 3.25 किलो म्हणजेच 2750 ग्राम. 3.25 किलो म्हणजेच. मग आता या ठिकाणी 3.25 किलो म्हणजे 2750 किलोग्राम साठी किती? समजलं? तर आता याचा करायचा तिरपा गुणाकार. सांगा 2750 गुणिला 1/250. एका शून्याला एका शून्यानं काटा. 25 आणि 275 कोणत्या पाड्यात आहे? 25 एका 25, 25 एका 25. 27 मधून 25 गेले किती राहिले? 2. इथं झाले 25 तयार. 25 एका म्हणजे किती पिशव्या बनतील? आहे का 11 पिशव्या? पहा सी मधलं एक्सरसाइज 1. 4.5 किलोग्रामच्या हळदीच्या 150 ग्रामची एक, याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? काय काढायचं आपल्याला? पिशव्या काढायच्यात. हो ना, हळदीच्याच काढायच्यात आपल्याला, पण पिशव्या काढायच्यात. मग आता इकडे केजी दिलेली, याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? ग्राम मध्ये. कारण या ठिकाणी 150 ग्रामची एक पिशवी. 150 म्हणून आपल्याला काय झालं? केजीच्या ऐवजी ग्राम मांडावं लागेल. आता 4.5 किलो म्हणजे किती? सांगा. अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम. अर्धा किलो म्हणजेच 1.5 किलो म्हणजेच 1500 ग्राम. 2.5 किलो म्हणजे सांगा 3.5 किलो म्हणजेच, आणि 4.5 किलो म्हणजेच 4,500 म्हणजेच काय? 4500 ग्राम साठी किती? आता या ठिकाणी पिशव्या काढायच्या असतात तर काय करायचं? तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार. 4500 गुणिला 1/150. एका शून्याला एका शून्याने काटा. आता 15 1 15, 15 3 45. हा शून्य उचलायचा, हा रुपसून ठेवायचा, आणि 30 1 30. किती पिशव्या बनन? समजलं? गणित नंबर 2. 7.5 किलोग्राम लोणच्याच्या 150 ग्रामची एक, याप्रमाणे किती पिशव्या बनतील? आता पिशव्या काढायच्या. पिशव्या उजव्या साईडनं लिहा, ग्राम डाव्या साईडनं लिहा. किती? 150 ना. 150 ग्रामची एक पिशवी. ते किती सांगितलंय? 7.5 ना. तर 7.5 किलोचे किती पिशव्या? मग आता 7.5 किलो म्हणजे किती? बोला बरोबर. बरोबर. 6,750 ग्रामची किती पिशव्या? समजलं ना? 6,750. 7च्या अलीकडे. तर मग आता याचा तिरपा गुणाकार करायचा आहे. सांगा तिरपा गुणाकार. बोंबला सगळेजण. मग आता एका शून्याला एका शून्याने काटा. चुकू द्या, चुकलं चालतंय, पण बोलायचंय. एक दिवस ऑटोमॅटिक सुधारणा होईल. आता 15 1 15, 15 चौक 60. आता 67 मधून 60 गेले किती राहिले? आता अडचण इथं मध्ये ठेवायचे 7. आता वर जर समजा 7 ठेवले तर अधिक 7 होतात. 5च्या खाली 7 ठेवले तर अधिक 7 होतात. आणि इथं जर मध्ये 7 मांडलेत काय होते? त्याचे 70 होते. बाकी एक म्हणजे काय? 10. आता बाकी 7 आहे का नाही? 70 बनन त्याची. बाकी एक म्हणजेच, बाकी 2 म्हणजे 20, बाकी 3 म्हणजे, बाकी 4 म्हणजेच, बाकी 5 म्हणजेच, बाकी 6 म्हणजे, आणि बाकी 7 म्हणजेच. तर मग आता या ठिकाणी 70 5 75 झाले का नाही? तर असे 7 ठेवले तर 75 बनतात, 8 ठेवले तर 85 बनतात. तर मग सांगा आता 15 पर्यंत पाडा, 75 पर्यंत पाडा म्हणा. 15 5 45 1 45. समजलं का? तीन नंबर. काय डोकं वाचवतो रे? नीट बसून घेते. पाहायला राहिलेत. अभ्यास करतो नाही काय माहिती. दलिंदरपणा सोडून द्या, लक्ष द्या व्यवस्थित. 4.5 किलोग्राम लोणच्याच्या
तीन नंबर चालू आहे. 8.5 किलोग्राम मनुक्याची 250 ग्रामची एक पिशवी, तर याप्रमाणे किती पिशव्या होतील? मग आता इथं पिशवी काढायची, उजव्या साईडने लिहा आणि डाव्या साईडने काय लिहायचं? ग्राम लिहा. सांगा मग 250 ग्रामची एक पिशवी, तर आता पुढं 8.5 म्हणजे काय? 8.5 किलो म्हणजेच 8,500 साठी किती? यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा. 250 एका शून्याला एक शून्य काढा. 25 आणि 850 कोणत्या पाड्यात? 25 एक 25 75. मग आता 75 लक्षात ठेवायचे. त्रिक मांडले. 85 मधून 75 गेले 10, इथं 10 ठेवले का नाही? किती झाले? मग 100 आणि 0 100, बरोबर आहे का नाही? मग आता 25 चौक 100, 34 एक 34 पिशव्या बनतील. आता गणित नंबर 4. 4.25 किलोग्राम लोणच्याच्या 150 ग्रॅमची एक पिशवी, याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? आता पिशव्या काढायच्या. आता पिशव्या उजव्या साईडने लिहा, डाव्या साईडने काय लिहायचं? ग्राम लिहायचंय. सांगा किती ग्रामची एक? 150. 150 ग्रॅमची एक पिशवी, तर 4.25 म्हणजेच 4.25 किलो म्हणजेच 3,750, बरोबर. तर आता यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार. 3,750 एका शून्याला एका शून्याने काढा. आता 15 आणि 375 कोणत्या पाड्यात आहे? 15च्या. 15 एक 15, किती राहिले? 7. 15 बाची 75, 25 एक 25 पिशव्या होत. आता नमुना 4. एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते, तर ती संख्या कोणती? बघा मजेशीर गणित आहे. आता 9 ने भागल्यास बाकी किती उरते? 5. म्हणजे या ठिकाणी 9 वजा किती? 5, बरोबर किती? 4. पुढे काय म्हणलं? 7 ने भागल्यास बाकी 3 होते, म्हणजे 7 वजा 3 बरोबर किती? 4. आता या वरच्यांना काय म्हणायचं? भागले म्हणायचं. आणि या ठिकाणी बाकी आहे त्याला काय बाकी म्हणायचंय, आणि यालाच काय म्हणायचं? वजा बाकी. वजा बाकी. आणि या वजा बाकीलाच काय म्हणायचं? कमी पडतात, कमी म्हणतात. वजा म्हणजे काय? कमी. वजा म्हणजे काय? कमी. हे ध्यानात ठेवायचं. अधिक म्हणजे काय? जास्त. उरतात म्हणजे जास्त. शिल्लक म्हणजेच काय? जास्त. आणि त्यालाच अधिक असं म्हणतात. तर मग आता या ठिकाणी आता वरचे भागले दिलेत, मधली बाकी दिली, आणि त्याच्या खाली आलेली काय आहे? वजा बाकी आहे. म्हणजे भागल्याची आणि काय करायची? बाकीची वजा बाकी. भागल्याची आणि बाकीची. मग याचा अर्थ काय होतो? 5 ला 9 होण्यासाठी किती कमी पडतात? 4. आणि 3 ला आपल्या 7 ला किती? 3 ला 7 होण्यासाठी किती कमी पडतात? 4. पुन्हा डबल लक्ष द्या. 5 ला 9 होण्यासाठी किती कमी पडतात? 4. 3 ला 7 होण्यासाठी किती कमी पडतात? म्हणून त्यालाच काय म्हणतात? कमी पडतात. त्याला वजा 4 असं म्हणतात. तर आता ती संख्या काढायची असन तर लसायू काढायचा. लसायू कोणाचा काढायचा? तुझा माझा. लसायू कोणाचा काढायचा? वरच्या लाईनचा भागल्याचा. लसायू कोणाचा काढायचा? मग आता याच्यामध्ये सांगा भागले कोण आहे? 9 आणि 7. आता 9 आणि 7 कोणत्या पाड्यामध्ये? एकच्याच पाड्यात आहे. कोणत्या पाड्यात आहे? एकच्या. मग आता एक सोडून कोणत्या पाड्यात आहे का? जेव्हा 2 संख्या किंवा 2 अंक एका पाड्यामध्ये नसतात, काय ते 2 संख्या किंवा 2 अंक एका पाड्यामध्ये नसतात, तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजेच काय? लसायू आहे. लसायू म्हणजेच काय? जेव्हा 2 अंक किंवा 2 संख्या एका पाड्यामध्ये नसतात तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजेच काय? लसायू आहे. मग आता 9 7 किती? 63. आता 63 मधून 4 गेले किती राहिले सांगा? मग आता ती संख्या कोणती? 59. समजलं का? आता डी प्रॅक्टिस. एका संख्येला 6 ने भागल्या बाकी 4 होते व 7 ने भागल्या बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? एका संख्येला 6 ने भागल्या बाकी 4 होते म्हणजे काय? बोमला 6 वजा 4 बरोबर किती? 2. 7 ने भागल्या बाकी 5 उरते म्हणजे काय? बरोबर किती? 2.
मग आता वरचे 6 आणि 7 हे काय भागले आणि या ठिकाणी -4 आणि -5 हे काय बाकी आहे आणि यांची काय आली या ठिकाणी वजाबाकी. वजाबाकीलाच काय म्हणायचं कमी असं म्हणायचंय. समजलं का? म्हणजे या ठिकाणी 4 ला 6 होण्यासाठी किती कमी पडतात 2, 5 ला 7 होण्यासाठी किती कमी पडतात 2, तर दोन्ही ठिकाणी 2 2 कमी पडतात म्हणून काय घ्यायचं सांगा -2 घ्यायचे. आता सांगा लसाव कोणाचा काढायचा भागले भागल्याचा. लसाव कोणाचा काढायचा मग आता सांगा भागले भागले कोण आहे 6 आणि 7. 6 आणि 7 कोणत्या पाड्यामध्ये एक सोडून कोणत्या पाड्यामध्ये नाही. जेव्हा 2 अंक किंवा 2 संख्या एका पाड्यामध्ये नसतात तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजेच काय लसावी. लसावी केव्हा म्हणायचा 2 अंक किंवा 2 संख्या एका पाड्यामध्ये नसतात तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजे काय लसावी. मग आता सांगा 6 आणि 7 गुणाकार किती आहे 7 सकम 42. मग आता या ठिकाणी 42 वजा किती 2 तर याची ती संख्या कोणती आली सांगा मग 40. समजलं? आता गणित नंबर 2 बघा. एका संख्येला 12 ने भागल्यास बाकी 7 उरते, 15 ने भागल्यास बाकी 10 उरते तर ती संख्या कोणती. आता तुम्ही बरोबर उत्तर द्यायचंय. 12 ने भागल्या बाकी 7 उरते म्हणजेच 12 वजा 7 बरोबर 5 पूर्ण बोलायचंय. 12 ने भागल्या बाकी 7 उरते म्हणजेच बोल कुठे विचार क्लासमध्ये 30 ठिकाणी का 12 मधून 7 गेले किती राहिले 5. त्याच्यानंतर 15 ने भागल्या बाकी 10 उरते म्हणजे काय 5. म्हणजे 7 ने 12 होण्यासाठी 10 ला 15 होण्यासाठी किती किती कमी पडतात 5 5 कमी पडतात. म्हणजेच काय इथं हे भागले म्हणायचं याला बाकी म्हणायचं याला वजा बाकी म्हणायचंय आणि कमी पडतात वजा बाकी म्हणजे 5 कमी पडतात म्हणजे वजा 5. तर या ठिकाणी आलेला लसावी इथं मांडायचा आहे आणि लसावी मधून 5 काढायचे. मग आता सांगा लसावी कोणाला मागायचा भागल्या भागलेला. लसावी कोणाला मागायचा मग भागले भागले कोण आहे सांगा भागल्या भागल्यात लसावी काढायचा 12 आणि 15. आता या ठिकाणी एका पाड्यामध्ये कोणत्या तरी मग आता या ठिकाणी 12 आणि 15 कोणत्या पाड्यात 3 4. मग आता 3 च्या 3 चौक 12 3 5 15 ही आता हे 4 आणि 5 काय आलेले भाकर 4 आणि 5 काय आहे आलेल्या भाकराला काय म्हणायचं अवयव असं म्हणायचंय. आलेले भाकर म्हणजेच काय अवयव हे ध्यानात ठेवायचंय. आलेले भाकर म्हणजेच हिस्से आलेले भाकर म्हणजेच काय वाटे प्रमाणात आहे का नाही. तर मग आता शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का तेव्हा लसावी ब्लॉक होतो आणि त्या लसावी म्हणजेच काय बाळ्याच्या संख्येचा गुणाकार. लसावी म्हणजेच काय आता हे 5 × 20 20 × 60. मग आता 60 मधून 5 गेले किती राहिले 55. आता गणित नंबर 3. एका संख्येला 9 ने भागल्या बाकी 8 उरते, 8 ने भागल्या बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती. आता एकच आवाजात बोलायचंय. 9 ने भागल्या बाकी 8 उरते म्हणजे काय बरोबर 1. 8 ने भागल्या बाकी 7 उरते म्हणजे काय मग आता 8 ला 9 होण्यासाठी 1 कमी पडतो 7 ला 8 होण्यासाठी किती कमी पडतात 1. याला म्हणायचं भागले म्हणायचं याला बदलेलं काय म्हणायचं बाकी म्हणायचं याला काय म्हणायचं वजा बाकी म्हणजे काय कमी. मग आता किती कमी पडतात 1 1 नाही. मग आता या ठिकाणी लसावी कोणाचा काढायचा भागल्या भागल्याचा. लसावी कोणाचा काढायचा म्हणजे कोणाचा 9 आणि 8चा 9 आणि 8चा लसावी काढायचा. जेव्हा 2 अंक एका पाड्यामध्ये नसतात तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजेच काय लसावी होय. मग आता सांगा 9 8 72 हा लसावी. आता 72 म्हणून गेला किती राहिले 71. समजलं? आता गणित नंबर 4. पुढे बघा. एका संख्येला 6 ने भागल्यास बाकी 2 उरते, 8 ने भागल्यास बाकी 4 होते आणि 8 ने भागल्यास बाकी 14 उरते तर ती संख्या कोणती. आता 3 टप्प्यामध्ये पहिले 2 टप्प्याचे पाहिले तर गणित त्याच पद्धतीने 6 ने भागल्या बाकी 2 उरते म्हणजे काय बरोबर 4. आता पुढे काय 8 ने भागल्यास बाकी 4 उरते म्हणजे काय पुढे काय हा 8 मधून 4 गेले 4. आता पुढं 8 ने भागल्यास बाकी 14 उरते म्हणजे काय 2 ला 6 होण्यासाठी किती कमी पडतात 4. 4 ला 8 होण्यासाठी 4. 14 ला 18 होण्यासाठी किती कमी पडतात 4. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4 कमी पडतात का नाही. म्हणून या ठिकाणी कमी पडतात म्हणून वजा 4 करायचे. कशामधून लसावी मधून. जांभळ्या देऊ नका. तर मग सांगाल लसावी कोणाचा काढायचा टेन्शन मध्ये येऊ नका ना रे. मेंदूच्या नसा अशा फ्रेश ठेवा.
मानसिक अडचणीमध्ये राहू नका. बरोबर का नाही? द्वेष, मत्सर, टेन्शन, वेगवेगळ्या समस्याचं माहेर घर म्हणजेच काय काय कोण आहे? अपयश आहे ना. मग आधी कशा लागतात छोट्या विचारायच्या? कोण कुठे आहे आणि आपण इथं आहे. बरोबर आहे का नाही? आणि सगळं स्वतःच्या नुकसानीस माणूस स्वतः जबाबदार असतो. काल्पनिक रंगही दुसऱ्याच्या हातात दिला असते, मनगट सुद्धा पकडून दिलेलं असतं चोट्टे विचारायसाठी. ढवळ्या शेजारी बांधलाय पोळा, वाढलाय पण गुण लागलाय. इकडं स्वतःच्या मायाचा पत्ता नाही, पण चोट्टे विचाराचा संगत आहे. बरोबर आहे का नाही? आळसामध्ये घोळघोळ मरतोय, पण उठून काही पळत नाही. मग आता या ठिकाणी काही ठिकाण पडतात 4. मग आता या सांगा लसावी कोणाचा काढायचा? मग भागले कोण आहे सांगा? 6, 8 आणि 18. कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 2च्या पाड्यामध्ये. म्हणून 2च्या पाड्याचं नाव डाव्या साईडनं मांडायचं आहे. सांगा बेत्रिक 6, बेचोप 8, बे नम 18. आता शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये कोणत्या? 3च्या पाड्याचं नाव लावायचं. 3 1 3, 4 जसे तसे 3च्या पाड्यामध्ये नाही म्हणून, आणि 3 त्रिक 9. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये ऐका, तेव्हा लसाव ब्लॉक होतोय. आणि लसाव म्हणजेच काय? मग सांगा बेत्रिक 6, 6 चौक 24, 24 त्रिक किती? 72, 24 त्रिक आणि 72 मधून 4 गेले किती राहिले? 68. यात मग ती संख्या कोणती आहे? 68. सोपे झालं की नाही आता गणित? आता त्याच्यानंतर 5 नंबर. एका संख्येला 6 ने भागल्या बाकी 3 होते, 8 ने भागल्या बाकी 5 होते आणि 9 ने भागल्या बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती? मग आता ती संख्या कोणती बघा. मग आता सांगा इथं काय दिलंय? भागले दिलंय, बाकी दिलंय, आणि आपल्याला काय काढायचंय? ती संख्या काढायची. म्हणजे भागल्याचा लसावी काढायचा आणि त्याच्यातून वजा करायची. मग सांगा 6 ने भागल्या बाकी 3 उरते म्हणजे काय? 6 वजा 3. त्याच्यानंतर 8 ने भागल्या बाकी 5 होते म्हणजे काय? 8 वजा 5. त्याच्यानंतर 9 ने भागल्या बाकी 6 उरते म्हणजे काय? 3. तर मग आता इथं 3 ला 6 होण्यासाठी, 5 ला 8 होण्यासाठी, 6 ला 9 होण्यासाठी किती काय पडतात? कंट्रोल कर दाबल्यावर. तर म्हणजे वजा 3 लिहायचे. तर मग आता लसावी काढायचा आहे. प्रथम काय काढायचं? लसावी. लसावी कोणाचा काढायचा आहे? भागले कोण आहे? मोकळ्या मनानं बोल, काही होत नाही, चिंता करू नको. निष्ठुर बनायचं माणसानं थोडसं. स्वतःसाठी करायचं, मायबापासाठी नाही, बहीण भावासाठी नाही, जगासाठी कोणाला काय साठी नाही करायचं. कोणासाठी करायचंय? स्वतःसाठी. बरोबर? आपण स्वतःसाठी नाही करणार तर बाकीच्या साठी काय करणार? प्रॉब्लेम आहे का नाही? ध्यानात घ्यायचंय. नाही तर माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय स्वतःसाठी काही केलं नाही, बायको मुलाकडे लक्ष दिलं नाही, ते विषय नाही. बरोबर? सगळेच मायबाप आणि बहीण भाऊ त्यांचे होते, त्यांना माहिती कोणत्या खाईमध्ये होते, म्हणून त्यांना सोडून बाजूला राहावं लागले. म्हणून कोणत्याही गिनतीमध्ये काढायचं नाही. कोणी लोक दुसऱ्यासाठी त्याग करतात आणि याच्यामध्ये 99% लोक असतात फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी त्याग करतात. आणि जे कुटुंब सोडून त्याग करतात तर ते सगळ्या कुटुंबासाठी, देशासाठी त्याग करतात. असा फरक आहे त्याच्यामध्ये. बरोबर? आणि जे त्याग करतात सर्वांसाठी त्याची गिनती महापुरुषामध्ये होती. तर मग आता इथं लसाई कोणाचा काढायचा? 6 8 9चा. 6 8 9. मग आता 6 8 9 कोणत्या पाड्यामध्ये? आपल्या काय करायचं? दुप्पट काढायचं. हा, तीच संख्या काढायची. 3च्या पाड्यामध्ये. 3 2 6, 3 3 9. 8 3च्या पाड्यामध्ये नाही म्हणून जसे तसे लिहायचे. आता 2 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे क बे, बे चौक 8. 3 जसे तसे लिहा. आता शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये आहे का? तर लसाव ब्लॉक झालाय. आणि लसाव म्हणजेच काय? बाळच्या संख्येचा. सांगा मग बाळच्या संख्येचा गुणाकार. एक पकडा नाही चालतो.
3 दोन्ही 6 6 चोक 24 आणि 24 3 किती 72. मग 72 मधून 3 गेले किती राहिले 69. ती संख्या 69 आहे. गणित नंबर 6. एका संख्येला 14 ने भागल्या बाकी 12 होते, 12 ने भागल्यास बाकी 10 उरते, तर ती संख्या कोणती? गणित एका स्टाईलचे तुमच्या लक्षात आले असतील. 14 ने भागल्यास बाकी 12 होते म्हणजे काय बोला 2. पुढं 12 ने भागलं बाकी 10 उरते म्हणजे काय बरोबर किती 2. 12 ला 14 होण्यासाठी 10 ला 12 होण्यासाठी किती कमी पडतात म्हणून 2 कमी पडतात. हे भागले ही बाकी आणि वजा बाकी, आणि वजा बाकी म्हणजे काय कमी. एका लाईन मध्ये सगळे सारखे. तर आता लसाई कोणाचा काढायचा भागल्या भागल्याचा. लसाई कोणाचा काढायचा मग भागले भागले कोण आहे सांगा कोणत्या पाड्यामध्ये 2 7 14 2 सकम 12. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का तर लसाई ब्लॉक झालाय. आणि लसाई म्हणजेच बिनधास्त बोलायचं, चुकलं तर चालन. कारण या ठिकाणी बरोबरची पहिली पायरी कोणती आहे चूक आहे. यशाची पहिली पायरी अपयश आहे. माहिती नसतं ना, कन्फ्युजन मध्ये असतं म्हणून अपयश येतं. पण जर समजा नवीन विद्यार्थी असं त्याला अपयश आणि यश या गोष्टी समजल्या, चूक आणि बरोबर या गोष्टी समजल्या, ज्या काही चुका होत असतात इथंच करून घ्यायच्या आणि इथं बरोबर करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला तिथे यश येणारच हमखास. बरोबर आहे का नाही. नोकरीच्या मागे लागण्याच्या ऐवजी पुस्तक वाचनाच्या मागे लागा, गणित सोडवण्याच्या मागे लागा, बुद्धिमापन सोडवण्याच्या मागे लागा. नोकरी येऊन तुमच्या गळ्यामध्ये पडन हार टाकेल. बरोबर आहे का नाही. तर मला या लक्ष्मण रेखा म्हणतात, तिथून तुम्हाला जावंच लागणार आहे. बरोबर. काय करावं लागेल अगोदर. अरे जर समजा पाकिस्तान किंवा एखादा देश असेल शेजाऱ्याचा अटॅक करायचा असेल आणि तो देश आपल्या ताब्यात घ्यायचा असेल तर कुठून जावं लागेल आपल्याला. पहिलं त्यांच्या देशातले जे समजा एअरफोर्स असेल, नेव्ही असेल आणि भूदल असेल, तर तिन्ही गोष्टींना काय करावं लागेल आपल्याला पराभूत करावं लागेल. म्हणजे 3 विषय का नाही, या 3 विषयापासून गुजरावं लागेल. तर बागू ऑटोमॅटिक त्या ठिकाणी दुसरा देश ताब्यात येईल. नोकरी जर ताब्यात आणायची असेल तर गणित बुद्धिमापन, जनरल नॉलेज आणि चालू घडामोडीच्या मराठी व्याकरणाच्या माध्यमातून तुम्हालाच इंग्रजी व्याकरणाच्या माध्यमातून तुम्हाला जावं लागेल. ज्या जे विषय दिलेले त्या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला जावं लागेल. त्याच्यासाठी अगोदर ट्रेनिंग असतं आणि ते ट्रेनिंग म्हणजेच काय तुमचा अभ्यास होय. ते फिजिकलचं ट्रेनिंग म्हणजे तुमचं त्या ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिसचा तुमचा अभ्यास होय. या अभ्यासाच्या माध्यमातूनच इथं करेक्ट मधून तुम्हाला जाऊन या बाकीच्या अटॅक करावं लागेल. या गोष्टी तुम्हाला ताब्यात घ्यावं लागेल. कमांड झाली की नोकरी ऑटोमॅटिक तुमच्या ताब्यात येते. समजलं का. तर त्याच्यासाठी ट्रेनिंग असतं आणि स्वतः सुद्धा प्रॅक्टिस करावं लागते. तर मग आता सांगा शेवटचे 2 अंक एक पाड्यामध्ये का तर लसाई ब्लॉक झालाय. आणि लसाई म्हणजेच काय 2 7 14 14 सगळं किती 84. 84 लसाई किती आला 84. मग 84 मधून 2 गेले 82. आता ती संख्या कोणती आहे 82.